तर भावानं बघू शकता आपल्या गाडीचं इंजिन खोललेलं आहे आणि सर्व पार्ट आपल्या डिझेलने साफ करत आहेत आणि या कामासाठी 10,000पेक्षा खर्च का लागला चला डिटेलमध्ये सांगतो. तर नमस्कार भावानो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग. सकाळी उठलो आहे आणि माझा भाचा पण सोबत एक बोलतोय मामा मला पण यायचं आहे, बट त्याला घेऊन नाही जाऊ शकत आपण कारण की तिकडे खूप जास्त टाईम लागतो. गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण आलतो का मला वाटतं पार्ट पडे, पण इथं दुसरे कुठले मॅकॅनिक नव्हते. तर हे एक मॅकॅनिक होते, तर यांच्याकडनंच आपण गाडीचं काम करायला सुरू करतो. ते खोलायला लागतं तर आपले इंजन खोलल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती पार्ट आहेत. तर हे सर्व बघून तर भावानं मला तर जाम डोक्याला ताण झालेला आहे आणि याच्यामधले कुठले कुठले पार्ट खराब झाले चला दाखवतो. तर हा एक पार्ट आहे भावानं, गाडीला इंजिनला आहे ना ऑइल सप्लाय बंद झाली होती त्याच्यामुळं सर्व पार्ट घासलेत. आणि हा एक पार्ट आहे तुम्हाला दाखवतो जे की खराब झाला आहे. याला काय बोलतं तर मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सिंगल येत नाही तर याचा पूर्ण सेटच घ्यावा लागतो. पूर्ण सेट घेतल्याच्या नंतर ते बनवायला लागतात आणि मला खूप जास्त भूक लागलेली असते. तर सकाळी 11 वाजता गॅरेजमध्ये गाडी टाकलेली आणि आता वाजले 4. तर चला बोललो घरी जाऊन जेवून येऊया. आता जेवलं वगैरे पुन्हा चालू आहे तिकडे. तर एका पार्टमध्ये आपण हे सर्व कवर तर नाही करू शकत, तर यासाठी आपण आणखीन एक पार्ट बनवूया आणि त्याच्यामध्ये सांगतो आपण गाडीमध्ये अजून काय काय काम केलेलं आहे. तर चला भावनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू ऑल्स.